नमस्कार, मी सौ अवंतिका हेमंत कदम, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अंतर्गत BEd अधिष्ठान अभ्यासक्रम आहे. त्यातील EDU 401 अध्ययनार्थी व त्याचा विकास या पाठ्यपुस्तकाचे वाचन आपण करणार आहोत. उपघटक 4 मानसिक आरोग्य. मानसिक आरोग्य, मानसिक संघर्ष व मूल्य संघर्ष. मानसिक आरोग्य प्रत्येक व्यक्तीचे व्यक्तिमत्व म्हणजे एक शरीर मानस गुणधर्माचा समुच्चय असतो. या समुच्चयातील घटकांची रचना बदलली तर त्याचा परिणाम व्यक्तीच्या व्यक्तिमत्वावर होतो. ज्याप्रमाणे आपण व्यक्तीच्या शारीरिक आरोग्याचे निरीक्षण करून त्या व्यक्ती आरोग्य संपन्न आहे किंवा नाही हे ठरवितो, त्याप्रमाणे मानसिक आरोग्याच्या निकषानुसार व्यक्तीचे वर्तन पडताळून व्यक्ती मानसिकदृष्ट्या निरोगी आहे की नाही हे ठरविले जाते. प्रत्येकाने शरीराबरोबर मनाच्या आरोग्याचाही विचार करणे आवश्यक असते. यासाठी प्रथम आपण मानसिक आरोग्याच्या काही व्याख्या अभ्यासूया. मेंटल हायजीन, ॲज इट्स नेम सजेस्ट, इज कन्सर्न विथ द रिलॅक्सेशन अँड मेंटेनन्स ऑफ द माइंड, हेल्थ अँड इफेक्ट्स. हे कॅलिन डीबी यांनी केलेली व्याख्या आहे. या व्याख्येवरून असे म्हणता येईल की मानसिक आरोग्य हे मनाच्या आरोग्याशी व कार्यक्षमतेशी संबंधित असते, परंतु याचा नेमका कोणता व कसा संबंध येतो हे या व्याख्येवरून स्पष्ट होत नाही. क्रो आणि क्रो यांच्या मते, ॲज कन्सिव्ड टुडे मेंटल हायजीन मे बी डिफाईन्ड ॲज द प्रिव्हेन्शन ऑफ मेंटल इलनेस, द प्रिव्हेन्शन ऑफ मेंटल हेल्थ अँड द क्युअर ऑफ मेंटल इलनेस. मानसिक आरोग्यशास्त्रामध्ये मानसिक आजारापासून संरक्षण, मानसिक आजारांना प्रतिबंध तसेच मानसिक आरोग्याचे रक्षणाचा देखील समावेश केला जातो. मानसिक आरोग्याविषयी बोलताना मानसिक आरोग्यशास्त्र मेंटल हायजीनविषयी जाणून घेणे आवश्यक होते, कारण त्याखेरीज मानसिक आरोग्याची कल्पना स्पष्ट झाली नसती. म्हणून आपण प्रथम मानसिक आरोग्यशास्त्राची व्याख्या समजून घेतली. आता आपण मानसिक आरोग्याविषयी बोलूया. मेंटल हेल्थ इज द फुल हार्मोन्स फंक्शनिंग ऑफ द होल पर्सनॅलिटी. हॅडफिल्ड यांची ही व्याख्या आहे. मानसिक आरोग्य म्हणजे संपूर्ण व्यक्तिमत्वाचे सुसंवादी कार्य होय. मानसिक आरोग्य हे व्यापक कल्पना आहे. मानसिक आरोग्य म्हणजे अखंड व्यक्तिमत्वाचा सुसंवादी आविष्कार. हा आविष्कार इतर व्यक्तींशी, बाह्य वातावरणाशी तसेच माणसांशी, वृत्तींशी संबंधित असतो. मानसिक आरोग्यात समायोजन साधण्याला विशेष महत्त्व आहे. मानसिक आरोग्य सापेक्ष असते, ते व्यक्तिविकासानिहाय भिन्न असते. व्यक्तीने आपल्या उणिवा शोधून काढून व त्या कमी करून समायोजन प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करावयाचा असतो. मानसिकदृष्ट्या आरोग्य संपन्न असलेल्या व्यक्तींची लक्षणे पुढीलप्रमाणे दिसून येतात. मानसिकदृष्ट्या आरोग्यसंपन्न व्यक्ती आनंदी असतात. ती व्यक्ती वादविवाद किंवा भांडण करीत नाही. मानसिक आरोग्य संपन्न व्यक्ती परिस्थितीशी तडजोड करते, परिस्थितीशी समायोजन करते. अशा व्यक्ती तणावापासून दूर राहतात, मानसिक द्वंद्वात सापडत नाहीत. त्यांच्या वागण्यात सहजता, सामंजस्य असते, वर्तनात मोकळेपणा असतो. मानसिक आरोग्य लाभलेल्या व्यक्ती विचारी असतात, भावनेच्या आहारी जात नाहीत, स्वप्नाळू नसतात. मानसिक आरोग्यवान व्यक्ती आत्मविश्वासाने वागतात. त्यांना स्वतःच्या ध्येयाची, आशा आकांक्षांची जाणीव असते. त्यांच्याकडे सकारात्मक दृष्टिकोन असतो. या व्यक्ती समाजाभिमुख, बहिर्मुखी, कर्तव्यदक्ष, उपक्रमशील व प्रयत्नवादी असतात. मानसिक आरोग्य लाभलेली व्यक्ती इतरांच्या भावना जाणून घेऊन त्यांच्याशी प्रेमाने वागतात, अहंकारी नसतात, परिस्थितीकडे वस्तुनिष्ठ पाहतात, त्यांत स्थितप्रज्ञ असतात. मानसिक आरोग्य लाभलेल्या व्यक्ती शारीरिक दृष्टी देखील निरोगी असतात. अशा व्यक्ती सर्वांनाच हव्याशा वाटतात. पुढील काही घटक मानसिक आरोग्यावर परिणाम करतात. मानसिक आरोग्यावर परिणाम करणारे घटक. 1. अनुवंश. अनुवंशामुळे मातापित्यांमधील काही गुणधर्म मुलांमध्ये संक्रमित होतात. उदाहरणार्थ मानसिक दौर्बल्य, मज्जाविकृती, शारीरिक रचनेतील
विकृती इत्यादी त्यामुळे व्यक्तीला अनावश्यक ताण सहन करावा लागतो. त्याचा विपरीत परिणाम मानसिक आरोग्यावर होतो. 2. शारीरिक घटक. शारीरिक आरोग्य ठीक नसेल तर त्याचा परिणाम व्यक्तीच्या समायोजनात क्षमतेवर प्रतिकूल होतो. मानसिक संघर्ष व विषम समायोजन ही मानसिक आरोग्य स्वस्थ नसण्याची प्रथम पायरी असते. परिस्थितीजन्य घटक. मुलाला कुटुंब, शाळा व समाज यासारख्या जे वातावरण मिळते ते मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी किंवा बिघडण्यासाठी जास्त जबाबदार असते. कुटुंबातील इतर व्यक्ती, मित्र, सहकारी, शेजारी, शिक्षक, शाळेतील वातावरण यामधून त्या मुलाच्या मूलभूत अशा भावनिक गरजा भागविल्या गेल्या नाहीत तर त्याचा परिणाम निश्चितपणे त्याच्या मानसिक आरोग्यावर होतो. यासाठी मानसिक आरोग्याची जपणूक करण्यासाठी काय करता येईल, काय करावे, शाळा, कुटुंब यांची यामध्ये काय भूमिका असू शकते याचा परामर्श आता आपण घेणार आहोत. मानसिक आरोग्याची जोपासना. मानसिक आरोग्य जोपासणे म्हणजे मनाचे सामर्थ्य वाढविणे. यासाठी लेखन, कला, नाट्य, नृत्य, खेळ इत्यादींचा चांगलाच उपयोग होतो. मानसिक आरोग्यासाठी स्वतःला जाणून घेणे आवश्यक आहे. स्वतःच्या आवडीनुसार स्वतःचे ध्येय निश्चित करता आले पाहिजे व त्यासाठी प्रयत्न करून ते प्राप्त केले पाहिजे. स्वतःच्या चिंता विसरता आल्या पाहिजेत. ध्येय गाठता आले पाहिजे म्हणून वैफल्य येऊ देता कामा नये. सतत मानसिक तणावाखाली राहणे चांगले नसते. अपयश, दुःख, मानहानी जीवनात कधी ना कधी प्रत्येकाला च्या वाट्याला येतेच, पण मनशक्तीच्या जोरावर दुःख, मानहानी व अपयश यावर मात करता आली पाहिजे. मानसिक आरोग्याची जोपासनेत घर, शाळा आणि शिक्षक यांचा महत्त्वाचा वाटा आहे, कारण मानसिक आरोग्य लाभण्यासाठी यांच्या परस्पर सहकार्याची आवश्यकता असते. मानसिक आरोग्यासाठी कुटुंबाचे द्यावयाची दक्षता. जन्मानंतर मुलाचे पहिले समाज जीवन सुरू होते ते कुटुंबामध्ये. मुलाला संरक्षण मिळते, आई वडील व भावंडांचे प्रेम मिळते, त्यांच्या व्यक्तिगत गरजांची पूर्ती होते, मुलांच्या गुणविकासास वाव मिळतो. कुटुंबामध्ये पालकांनी पुढील बाबींची दक्षता घ्यायला हवी. मुलांच्या व्यक्तिमत्त्वाला नेहमी आदर करावा. मुलांना कमी लेखू नये, मुलांवर दडपण आणू नये, मुलांना पालकांची भीती वाटू नये, मुलांना अयोग्य शिक्षा करू नये, मुलांचे अवास्तव लाडही करू नये, मुलांवर कडक शिस्तीचा बडगा लादू नये, मुलांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी त्यांना उत्तेजन द्यावे, त्यांचे वैफल्य कमी होईल असे वातावरण राखावे. कुटुंबाप्रमाणेच मुलांच्या मानसिक आरोग्याच्या जपणुकीसाठी शाळेची भूमिका देखील महत्त्वाची आहे. म्हणून आता आपण शाळेने काय करावे याविषयी चर्चा करूया. मानसिक आरोग्यासाठी शाळेने द्यावयाची दक्षता. मानसिक कुटुंबानंतर मुलाचा सामाजिक विकास होतो तो शालेय वातावरणात. म्हणून शाळेत विद्यार्थ्यांना मानसिक पोषक असे वातावरण असले पाहिजे. विद्यार्थ्यांना शिक्षकांनी विद्यार्थ्यांना नीट समजून घेतले पाहिजे. विद्यार्थ्यांना न दुखावता त्यांच्यातील दोष कमी कसे होतील व गुणांचा विकास कसा होईल हे पाहिले पाहिजे. विद्यार्थ्यांना त्या शाळेचा आधार वाटला पाहिजे. आपल्या समस्या विद्यार्थ्यांनी मोकळेपणाने शिक्षकांना सांगावयाच्या हव्यात. यासाठी शिक्षकांनी पुढील दक्षता घ्यावी. शिक्षकांनी कृतीयुक्त अध्यापन करून विद्यार्थ्यांना कृती करण्यास प्रेरित करावे. विद्यार्थ्यात पक्षपात करू नये. विद्यार्थ्यांना नीट जाणून घेऊन मार्गदर्शन करावे. विद्यार्थ्यांच्या समस्या समजावून घ्याव्यात. शिक्षकांनी स्वतःच्या मानसिक आरोग्याची काळजी घ्यावी. विद्यार्थ्यांना शिक्षा करण्याचे प्रसंग शक्यतो टाळावेत. विद्यार्थ्यांचे मूल्यमापन वस्तुनिष्ठपणे करावे. विद्यार्थ्यांची अस्मिता दुखावली जाणार नाही याची जबाबदारी घ्यावी. विद्यार्थ्यांशी चर्चा करून व मग शिस्तीची नियमावली बनवावी. शाळेत हुकुमशाहीचे वातावरण असू नये. लोकशाही प्रधान वातावरणाची निर्मिती करावी. विद्यार्थी, शिक्षक, पालक, हितचिंतक यांच्या सूचनांचा आदर करावा. अभ्यासक्रमांची कार्यवाही करताना विद्यार्थ्यांचे वय, क्षमता व अभिरुची यांचा विचार करावा. पालक, शिक्षक व शाळा या घटकांनी वरील गोष्टीकडे लक्ष पुरविल्यास विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल. अन्यथा विद्यार्थी निराश होईल आणि त्याला वैफल्य येईल. हे टाळण्यासाठी व विद्यार्थ्याला यशाच्या दिशेने नेण्यासाठी त्यांचे मानसिक आरोग्य चांगले हवे. मानसिक आरोग्य म्हणजे काय
तर मानसिक आरोग्यावर परिणाम करणारे घटक तसेच मानसिक आरोग्याच्या जपणुकीसाठी करावयाचे प्रयत्न याविषयी आपण सविस्तर माहिती अभ्यासलेली आहे. आता आपण या घटकावर आधारित काही प्रश्न सोडवूयात. या ठिकाणी काही प्रश्न दिलेले आहेत, ते अभ्यासायचे आहेत. लक्षात ठेवा, मानसिक आरोग्य म्हणजे संपूर्ण व्यक्तिमत्वाचे सुसंवादी कार्य होय. मानसिक आरोग्याचे सिद्धांत. स्वतःला ओळखा. प्रत्येक माणसाने आपल्या अंगी कोणत्या सुप्त शक्ती आहेत व कोणत्या उणिवा आहेत हे समजून घेतले पाहिजे. म्हणजेच मग त्यांच्या अंगी फाजील अहंकार वाढणार नाही व त्याला न्यूनगंडही भेडसावणार नाही. तसे वैयक्तिक व सामाजिक समायोजन कसे करावयाचे हे त्याला समजेल. स्वीकृती. जो जसा आहे त्याचा तसा स्वीकार करणे. थोडक्यात स्वतःच्या मर्यादा ओळखून वागणे. जीवनात अशा काही बाबी असतात की त्यामध्ये प्रत्येकाला साध्य करता येतीलच असे नाही. यासाठी दुर्प्राप्य बाबीकडे धाव घेऊन पदरी निराशा येऊन देऊ नये याची काळजी घ्यावी. स्वतःचे वैशिष्ट्य राखणे. प्रत्येकाचे वर्तन हे स्वाभाविक असावे, त्यात कृत्रिमता नसावी, कारण त्यामुळे ताणतणाव निर्माण होत नाहीत. जो माणूस कृत्रिम वागतो तेव्हा तणाव निर्माण होतो. प्रत्येक व्यक्तीला एक वेगळेपण आगळेवेगळेपण वैशिष्ट्य असते. ते टिकविण्याचा प्रयत्न व्यक्तीने करावयाला हवा पाहिजे. स्वतःची ओळख, स्वीकृत व स्ववैशिष्ट्य ही 3 तत्वे वैयक्तिक समायोजनासाठी अत्यावश्यक असतात. आत्मसंयम आणि सुमेळ. सामाजिक जीवनात अनेक व्यक्तींसोबत आपल्याला काम करावे लागते. ते सुरळीत व्हावयाचे असेल तर व्यक्तीच्या अंगी आत्मसंयम पाहिजे आणि इतरांशी समायोजन साधण्यासाठी सुमेळ साधावयास पाहिजे. कारण सामाजिक जीवनात मैत्री, सहकार्य व सहजीवनशीलता यांची आवश्यकता असते. आत्मसंयम साध्य करण्यासाठी राग काबूत ठेवता आला पाहिजे. आपल्या आवडीनिवडी लक्षात घेऊन कामाची निवड केली पाहिजे. नावडते काम करताना मानसिक ताण येतो. स्वतःचे ज्ञान वापरण्याची संधी देणाऱ्या कामामुळे मानसिक आरोग्य चांगले राहते. आवाक्याबाहेरचे काम हाती घेतल्यानेही देखील मानसिक ताण येतो. त्यामुळे असे करणे टाळावे. आता आपण शिक्षकाच्या मानसिक आरोग्याची चर्चा करणार आहोत. शिक्षकाचे मानसिक आरोग्य. यामध्ये शिक्षकांचे मानसिक आरोग्य चांगले नसेल तर त्याचा परिणाम मुलांच्या मानसिक आरोग्यावर होतो. शिक्षकाचे मानसिक आरोग्य त्यांची कौटुंबिक परिस्थिती, सामाजिक दर्जा, सांस्कृतिक पार्श्वभूमी, सेवा शर्ती व सेवा संतोष यावर अवलंबून असते. शिक्षकाने असमाधानी वृत्तीने कार्य केले तर त्याला मानसिक आरोग्य लाभणार नाही. शिक्षकाची वृत्ती आणि प्रबल अहंकार यामुळे त्यांचे मानसिक आरोग्य बिघडते. शिक्षकाने आपले कार्य निष्ठेने, आत्मीयतेने व सेवाभावी वृत्तीने केले तर त्याला विद्यार्थ्यांकडून व समाजाकडून मान मिळतो. शिक्षकांनीच समाधानी वृत्ती व जबाबदारीच्या जाणिवेने स्वतःचे मानसिक आरोग्य जोपासले तर त्याचा परिणाम मुलांच्या मानसिक आरोग्यावर निश्चित होईल. वरील सर्व विवेचनावरून मुलांच्या सर्वांगीण विकासात व सामाजिक स्वास्थ्यात मानसिक आरोग्याला महत्त्वाचे स्थान आहे. ही बाब आता आपल्या लक्षात आलीच असेल. मानसिक आरोग्य चांगले राहण्यासाठी प्रत्येक व्यक्तीच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण झाल्याच पाहिजेत असे नाही. तथापि बहुतांश शारीरिक व मानसिक गरजांची पूर्ती योग्य वेळी व योग्य प्रमाणात झालेली असल्यास मानसिक आरोग्य चांगले राहू शकते. अशी व्यक्ती स्वतःचे जीवन तृप्तीने व समाधानाने जगत असते, पण दुसऱ्याच्याही जीवनात तृप्ती समाधान यावे यासाठी प्रयत्न करते. मानसिक आरोग्याची इत्यंतभूत माहिती प्राप्त केल्यानंतर आता आपण मानसिक संघर्षाविषयी अधिक माहिती जाणून घेऊया. उपघटक 5. मानसिक संघर्ष. विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या संघर्षा निर्माण होतात. व्यक्तीच्या सर्वच गरजांची पूर्ती होतेच असे नाही. व्यक्तीच्या गरजांची पूर्तता न झाल्यास व्यक्तीच्या मनावर ताण येतो. विशिष्ट प्रसंगी कसे वागावे, कोणती कृती करावी यांविषयी व्यक्तीच्या मनामध्ये संभ्रमावस्था निर्माण होते. अशा वेळी प्रश्नांचा गुंतागुंत निर्माण होतो.
त्यांचे रूपांतर मानसिक तणावात होते व मानसिक संघर्षामध्ये होते. या मानसिक संघर्षातून व्यक्तीला बाहेर पडणे कठीण होते. त्यातून व्यक्तीच्या मनावर एक प्रकारचा ताण निर्माण होतो. पण जी व्यक्ती मानसिक संघर्षावर मात करते अशा व्यक्तींचे जीवन व्यवस्थित व सुरळीत बनते. संघर्ष म्हणजे प्रत्येक वेळी फार मोठी समस्या असली पाहिजे असे नाही. छोट्या छोट्या समस्या देखील आपल्या मनात संघर्ष निर्माण करतात. मानसिक संघर्षांना ते छोटे असोत वा मोठे टाळणे शक्य नसते. त्यापेक्षा संघर्षांना टाळण्याऐवजी त्यांना तोंड देणे व त्यावर मात करणे हे अधिक श्रेयस्कर असते. मानसिक संघर्षाला तोंड देता आले नाही तर व्यक्तीचे मानसिक स्वास्थ्य बिघडते. म्हणून प्रथम आपण मानसिक संघर्षाची व्याख्या अभ्यासूया. मानसिक संघर्षाच्या व्याख्या व्यक्तीला एकाच वेळी अनेक गरजा आकर्षित करतात. अशा परिस्थितीत व्यक्तीला निर्णय घेता येत नाही. त्याच्या मनाची द्विधा अवस्था होते. हे करू का ते करू असा झगडा मनात निर्माण होतो. या अवस्थेला मानसिक संघर्ष असे म्हणतात. मानवी जीवनात शारीरिक, भावनिक, सामाजिक, वैयक्तिक व मानसिक अशा अनेक गरजा असतात. त्या संपूर्ण झाल्या नाहीत तर एक प्रकारचे असमाधान वाटू लागते. गरजांची पूर्तता न झाल्याने मनावर ताण येऊन वैफल्य वाढते व मनाची द्विधा अवस्था निर्माण होते. यालाच मानसिक संघर्ष असे म्हणता येईल. मानसिक संघर्षाचे प्रकार कुर्ट लेविन या मानसशास्त्रज्ञांनी गरजांची कार्यपूर्ती पद्धती अभ्यासली व त्यानुसार मानसिक संघर्षाचे 3 प्रकार सांगितले आहेत. ते म्हणजे हवे संघर्ष, नको संघर्ष, हवे नको संघर्ष. हवे संघर्षामध्ये अपेक्षित हवासा पर्याय व्यक्ती आणि अपेक्षित हवासा पर्याय धन आणि ऋण या प्रकारे असतो. व्यक्तीला 2 गोष्टी सारख्याच तीव्रतेने आकर्षून घेतात, परंतु त्याला दोन्ही गोष्टींमध्ये एकाचीच निवड करावी लागणार असते. त्यावेळी त्यांच्या मनात संघर्ष निर्माण होतो, कारण कोणत्याही एका पर्यायाची निवड करणे कठीण जात असते. उदाहरणार्थ, एखाद्या हुशार विद्यार्थ्याला त्याच्या आवडीच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळतो व त्याच वेळी त्याला नोकरीही मिळते. नोकरी करत असताना अभ्यासक्रम पूर्ण करणे शक्य नसते. अशा वेळी शिक्षण की नोकरी असा संघर्ष त्याच्या मनात निर्माण होतो व त्यामुळे त्याच्या मनावर दडपण येते. या ठिकाणी दोन्ही गोष्टी हव्याशा असल्याने अशा संघर्षाला हवे संघर्ष असे म्हणतात. नको संघर्ष यामध्ये नकोसा पर्याय व्यक्ती नकोसा पर्याय. ज्यावेळी व्यक्तीला उपलब्ध असलेल्या 2 पर्यायांपैकी किंवा परिस्थितीपैकी दोन्ही पर्याय नकोसे असतात, परंतु दोन्हीपैकी एकाची निवड करणे अपरिहार्य असते, अशा वेळी नको संघर्ष निर्माण होतो. उदाहरणार्थ, एखादा गंभीर अपघात होतो. गंभीर जखमी असलेल्या गरोदर पत्नीचे ऑपरेशन करणे गरजेचे असते व डॉक्टर नवऱ्याला विचारते की पत्नी किंवा बाळ दोघांपैकी एकाचेच प्राण वाचविणे शक्य आहे. आपण सांगा कोणाचे प्राण वाचवायचे. अशा वेळी नेमके काय करावे, कोणता पर्याय स्वीकारावा यासाठी मनात संघर्ष निर्माण होतो, कारण बाळाचे प्राण जाणेही त्याला नको असते किंवा पत्नीचे प्राण जाणेही त्याला नको असते. अशा प्रकारच्या संघर्षाला नको संघर्ष असे म्हणतात. हवे नको संघर्ष यामध्ये व्यक्ती हवासा पर्याय आणि नकोसा पर्याय असे असतात. तर ज्यावेळी 2 सारख्याच तीव्रतेचे पर्याय परस्पर विरोधी कार्य करतात, त्यावेळी जो मानसिक संघर्ष होतो त्या सर्वात जास्त त्रासदायक असतो, कारण त्यापैकी एकच पर्याय हवासा वाटत असतो पण त्यासोबत येणारी परिस्थिती नकोशी असते. उदाहरणार्थ, परदेशात मोठ्या कंपनीमध्ये मिळणारी गल्लेलठ्ठ पगाराची नोकरी हवी असते, पण त्यासाठी मायदेशापासून नातेवाईकांपासून दूर राहणे नको असते. अशा प्रकारच्या संघर्षाला हवे नको संघर्ष असे म्हणतात. मानसिक संघर्ष निर्माण होण्याची विविध कारणे आहेत, त्यांच्यावर एक दृष्टिक्षेप टाकूया. मानसिक संघर्ष निर्माण होण्याची कारणे: व्यक्ती ज्या वातावरणात वाढते त्या कुटुंबातील व्यक्तीचे स्थान, त्याला मिळणारे स्वातंत्र्य, सामाजिक नीती नियम व जन्मजात प्रवृत्ती इत्यादी बाबींचा परिणाम व्यक्तीच्या वर्तनावर होत असतो व ही परिस्थितीच व्यक्तीच्या मानसिक संघर्षास कारणीभूत ठरते. कुटुंबात झालेल्या मूल्यांचे संस्कार व बाह्य जगातील मूल्ये पायदळी तुडविणारे वास्तव यामध्ये जो फरक पडतो
त्यामुळे संघर्ष निर्माण होतो. मूल ज्या वातावरणात वावरते त्यांच्यापैकी भिन्न संस्कार कुटुंबात असतील तर वातावरणाशी समायोजन साधताना त्याला अडचण येते व त्यातून संघर्ष निर्माण होतात. दोन भिन्न मूल्यांपैकी कोणत्या मूल्यांचा स्वीकार करावा हे ठरविताना संघर्ष निर्माण होतो. जन्मजात असणाऱ्या प्रवृत्ती व समाज जीवनातील नीतिनियम यामध्ये खूपच फरक असतो. व्यक्तीला आपल्या जन्मजात प्रवृत्तीनुसार समाजात वागता येत नाही. अशा वेळी त्यांची ती प्रबळ वृत्ती व समाज मान्यतेची गरज या दोन्ही गरजा परस्पर विरोधी कार्य करू लागतात. त्यामुळे देखील मानसिक संघर्ष निर्माण होतो. ज्यावेळी एखादी गोष्ट आपल्या मनाप्रमाणे घडत नाही. मानसिक संघर्षातून बाहेर पडण्याचे उपाय. मानसिक संघर्षातून बाहेर पडण्यासाठी व्यक्तीला समुपदेशनाची आवश्यकता असते. यासाठी अनुभवी व ज्येष्ठ व्यक्तींचा, तज्ज्ञांचा सल्ला अधिक उपयुक्त ठरतो. अधिक अनुभव असलेल्या व्यक्तींचा सल्ला घ्यावा. निर्णय घेण्यासाठी संभ्रमावस्थेत असेल तर निर्णयासाठी विशिष्ट अशा कालावधी निश्चित करावा. एकदा एक पर्याय निवडल्यानंतर मी दुसरा पर्याय निवडला असता तर बरे झाले असते असा विचार करीत बसू नये. मनाची द्विधा अवस्था का आहे, संभ्रम कशामुळे आहे याची योग्य चिकित्सा करावी. वरील उपाययोजनांचा अवलंब करून मानसिक संघर्षाची तीव्रता कमी करता येईल. आता आपण या घटकांवर आधारित काही प्रश्नांची उत्तरे देणार आहोत. अंतर्गत प्रश्न पुढेप्रमाणे दिलेले आहेत, ते अभ्यासावे. मूल्य संघर्ष. मनामध्ये अनेक वेळा द्विधा मनस्थिती असते. अशावेळी मानसिक संघर्ष निर्माण होतात हे आपण पाहिले. कुटुंबामध्ये बद्दल आपली जडणघडण होताना, शाळेत शिकताना विविध मूल्यांचा संस्कार, मूल्यांची रुजवणूक आपल्यावर होते. हे मूल्य संस्कार आपल्या वर्तनाचे प्रेरक असतात. त्यानुसार आपले वर्तन घडते. प्रत्यक्ष व्यवहारामध्ये, दैनंदिन जीवनामध्ये इतर व्यक्तींचा जेव्हा आपल्याशी संबंध येतो तेव्हा त्यांचा व्यवहार आपल्याशी आपल्या मूल्यानुसार नसतो. त्यामुळे कसे वर्तन करावे याविषयी व्यक्तीच्या मनात संभ्रमावस्था निर्माण होते. यालाच मूल्य संघर्ष असे म्हणतात. समाजामध्ये आपले वर्तन हे समाजमान्य मूल्यांवर आधारित असते. कुटुंबामध्ये आपले वर्तन हे कौटुंबिक मूल्य संस्कारानुसार घडते. काही प्रसंगी आपल्या मनाविरुद्ध जाऊन कामाच्या ठिकाणी एखादी गोष्ट करावी लागते. त्यावेळी मूल्यांच्या अनुपालनाविषयी द्विधा मनस्थिती निर्माण होते. त्यातून निर्मिती होते ती मूल्य संघर्षाची. तथागत गौतम बुद्धांच्या मनामध्ये सुद्धा असा मूल्य संघर्ष निर्माण झाला होता. त्यांच्या लहानपणी त्यांनी गुरूंनी शिकवलेल्या धनुर्विद्येची परीक्षा होती व आकाशात उडणाऱ्या पक्षाचा वेध घ्यावायचा होता. तेव्हा एक क्षत्रिय म्हणून स्वतःला निष्णात योद्धा म्हणून सिद्ध करावे की निरपराध निष्पाप जीवाची विनाकारण हत्या करावी हा प्रश्न त्यांच्या मनात निर्माण झाला. हा दोन मूल्यांमधील कोणते मूल्य निवडावे यातील संघर्ष होता. भगवद्गीतेतील युद्धभूमीवरील अर्जुनाच्या मनातील मूल्य संघर्ष आपल्याला सर्वांना माहीतच आहे. त्यासाठी श्रीकृष्णाला अर्जुनाचे समुपदेशन करावे लागले व त्यातूनच भगवद्गीतेची निर्मिती झाली. आजही गीतेतील हेही श्लोक आपल्याला सर्वांना मार्गदर्शन करतात. गीतेतील हा प्रसंग मूल्य संघर्षाचे उत्तम उदाहरण आहे. धावपळीच्या व भ्रष्टाचाराच्या आजच्या जगात मूल्यांची घसरण होत आहे. दैनंदिन व्यवहारात समाजातील मूल्ये देखील बदलत आहेत. प्रत्येकाला कमी श्रमात अधिक काही हवे आहे. भांडवली जगात मूल्यांना काहीही महत्त्व नाही. जागतिकीकरण, व्यापारीकरण यामुळे शाश्वत मूल्यांना देखील पायदळी तुडविले जात आहे. खाजगीकरणामुळे व्यक्तिगत स्वार्थ या एकमेव मूल्याला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे प्रामाणिक व्यक्तीच्या मनात आजही कधी नव्हे इतका मूल्य संघर्ष निर्माण झाला आहे. तो दिशाहीन झाला आहे व त्यातून त्यांची वाटचाल वैफल्याकडे होत आहे. या वैफल्यातून हिंसक वर्तनाला काही वेळा चालना मिळण्याची शक्यता असते. नक्षलवाद, आतंकवाद ही त्यांची रूपे आहेत. कुटुंबामध्ये काही शाळेमध्ये पालकांमध्ये व शिक्षकांचे वर्तन त्यांच्या बोलण्यानुसार हवे. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले यानुसार मुले पालकांच्या व शिक्षकांच्या वर्तनाचे अनुकरण करतात. ही बाब आपण लक्षात ठेवली पाहिजे. कुटुंबामध्ये बालक छोट्या छोट्या प्रसंगांमधून सुद्धा विसंगत वर्तन करतात, ज्यामुळे मुलांच्या मनात
मूल्य संघर्ष निर्माण होतो. पालक मुलाला नेहमी खरे बोलावे असे सांगतात व नकोशा व्यक्तीचा फोन आल्यावर मुलाला सांगतात की मी घरी नाही म्हणून सांग. हे खोटे बोलण्याचे संस्कार पालक स्वतःच करतात. त्यावेळी मुलाला कळत नाही की नेहमी खरे बोलावे की काय करावे. अशा प्रसंगी मुलाला मनात मूल्य संघर्ष निर्माण होतो. मूल्य ही बाबच अशी आहे की ती केवळ शब्दांनी रुजत नाही. त्यासाठी मूल्याधारित वर्तनाचा स्वतःचा आदर्श मुलांपुढे ठेवावा लागतो. तरच मुले मूल्यांचा स्वीकार करतात. बऱ्याच वेळा जीवनामध्ये आपल्याला असे दिसून येते की विचारांची तफावत असलेल्या दोन व्यक्ती एकत्र राहतात तेव्हा त्यांच्यामध्ये तणावपूर्ण संबंध निर्माण होतात व संघर्ष वाटतो. मूल्य ही संकल्पना नेहमीच व्यक्तिनिष्ठ आढळते. चांगले या शब्दाची प्रत्येकाची व्याख्या वेगवेगळी असू शकते. जी गोष्ट काही व्यक्तीच्या दृष्टीने चांगली असते तीच गोष्ट इतर काही व्यक्तींच्या दृष्टीने वाईट असू शकते. उदाहरणार्थ कारखान्यात नवीन तंत्रज्ञानावर आधारित मशीन्स बसविल्याने कामाचा गती वाढून उत्पादन वाढेल. ही बाब मालकाच्या दृष्टीने चांगली असली तरी त्यामुळे कामगारांची संख्या कमी होईल व ही बाब कामगारांसाठी वाईट असेल. दोन पिढ्यांमधील अंतर हे सुद्धा मूल्य संघर्षाचे कारण ठरू शकते. जुन्या पिढीतील लोकांचे आदर्श मूल्ये, परंपरा, रीतिरिवाज इत्यादी नवीन पिढीला च्या मुलांना टाकाऊ व कालबाह्य वाटतात. त्यामुळे मूल्य संघर्ष निर्माण होतो. बऱ्याच वेळा आपल्याला असेही निदर्शनास आलेले दिसते की व्यक्ती तत्त्वांच्या बाबतीत कोणतीही तडजोड स्वीकारण्यास तयार नसते. त्यामुळे संघर्ष निर्माण होतो. काही वेळा शब्दांचा विपर्यास्त अर्थ लावून शब्दांची चिरफाड केली जाते. शब्दच्छलामुळे देखील अर्थाचा अनर्थ होऊन मूल्य संघर्ष निर्माण होतो. एका संस्कृतीमध्ये ज्या कृती योग्य समजल्या जातात त्या कृती दुसऱ्या संस्कृतीमध्ये असभ्य ठरल्या जाऊ शकतात. उदाहरणार्थ चुंबन संस्कृतीचा पाश्चात्य जगतात सभ्य मानले जाते तर भारतीय संस्कृतीत मात्र हा असभ्य संस्कार मानला जातो. त्यातूनही मूल्य संघर्ष होऊ शकतो. प्रत्येक संस्कृतीमध्ये मान्य सभ्यतेचे निकष भिन्न असू शकतात. त्यामुळे समाजमान्य वर्तन संकेतामध्ये तफावत असते. पाश्चात्य संस्कृतीनुसार केलेले वर्तन पौर्वात्य संस्कृतीच्या दृष्टीने असभ्य समजले जाण्याची शक्यता असते. त्यामुळे संभाषणादरम्यान तणाव येतो. चुकीचे आकलन झाल्याने मूल्य संघर्ष निर्माण होतो. मूल्य संघर्ष निर्माण होण्याची आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे समोरच्या व्यक्तीविषयी आपल्या मनात असणारा अविश्वास. अविश्वासामुळे आपण नेहमी इतरांच्या कृतीकडे साशंकतेने पाहतो. जर दोन गटांमध्ये अविश्वासाचे वातावरण असेल तर सामंजस्यासाठी केलेले प्रत्येक कृतीचा अर्थ अविश्वासापोटी चुकीचा लावला जातो. त्यामुळे दोन गटातील संघर्ष कमी न होता वाढतच राहतो. दोन गटांमध्ये सौहार्दपूर्ण संभाषणातून संघर्ष कमी करून सौहार्दाचे वातावरण निर्माण करता येते. पण जर गटांमध्ये काही व्यक्ती या भडखाऊ भाषणबाजीमध्ये विश्वास ठेवणाऱ्या असतील तर त्यामुळे इतरांच्या भावना भडकावून संघर्ष निर्माण केला जातो. आक्रमक स्वभावाच्या व्यक्तीमुळे नेहमीच तणाव व संघर्ष निर्माण होतो. या उलट बौद्धिक चर्चेतून मूल्यांची देवाणघेवाण होऊन शांततापूर्ण वातावरणाची निर्मिती करता येते. काही वेळा इतरांच्या मतांना गृहीत धरल्यामुळे संघर्ष निर्माण होतो. स्वतःची मूल्ये इतरांवर लादल्यामुळे संघर्ष निर्माण होतो. थोडक्यात मूल्य संघर्ष निर्माण होण्यासाठी मागे व्यक्तीचे मूल्यरहित भडक संघर्षपूर्ण वर्तन कारणीभूत ठरते. अनैतिक वर्तन देखील मूल्य संघर्षाचे प्रमुख कारण आहे. मूल्य संघर्ष टाळण्याचे उपाय. पुढील मार्गांचा अवलंब करून मूल्य संघर्ष टाळता येईल. संघर्षाची स्थिती टाळण्यासाठी दोन व्यक्तींमध्ये सुसंवाद घडवून आणणे. एखाद्या तत्त्वाचा स्वीकार करताना प्राप्त परिस्थितीतील या तत्त्वांचे महत्त्व निदर्शनास आणून देणे. विश्वासाचे वातावरण तयार करणे. सहकार्य व मूल्यांचा
आदर व्यक्तीच्या वर्तनातून प्रगट झाला पाहिजे. इतरांच्या मतांचा आदर करण्याचे मूल्य आत्मसात करणे. हिंसा, अविश्वास, द्वेष, ईर्ष्या इत्यादी नकारात्मक भावनांपासून दूर राहणे. गटबाजीमुळे संघर्षाची निर्मिती होते, म्हणून गटबाजी टाळली पाहिजे. गटांमधून होणारे आरोप-प्रत्यारोप संघर्षाला जन्म देतात. राजकारणामध्ये नेहमी विरोधी गटांच्या मूल्यांवर प्रहार केला जातो. विरोधी मत खोडून काढण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे मूल्य संघर्ष विकोपाला जातो. हे टाळण्यासाठी इतरांच्या मूल्यांचा, तत्त्वांचा व मतांचा आदर करणे आवश्यक ठरते. दैनंदिन जीवनातील मूल्य संघर्षाचे अनेक दाखले आपणास देता येतील. आपल्या आजूबाजूच्या तसेच स्वतःच्या जीवनात रोजच मूल्य संघर्षाचे प्रसंग उद्भवतात. तेव्हा योग्य निवड करून संघर्ष कमी करण्याचा मार्ग अवलंबिला पाहिजे. पुढे काही प्रश्न दिलेले आहेत, ते अभ्यासायचे आहेत. धन्यवाद.